जीजस इंडिया टी व्हीच्या द्वारे पुन्हा एकदा देवाचं वचन आपल्याला शिकवण्याची जी संधी परमेश्वराने दिली त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो। पुन्हा एकदा आपण त्याच्या वचनाकडे वळणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे जीवनातील कडू तळे, लाईफ्स बिटर पूल। जीवनातील कडू तळे। आणि हा संदेश किंवा हा स्टडी एका घटनेवर आधारित आहे की जी घटना आपल्याला जुन्या कराच्या निर्गमच्या पुस्तकात आढळते। आणि तो सीन असा आहे की इस्रायल लोक मोशे इस्रायलला घेऊन तांबडा समुद्र त्यांनी पार केलेला आहे। ते पलीकडे पोहोचलेले आहेत आणि परमेश्वराची स्तुती स्तवन करत आहेत। आणि अशा वेळेस काय झालं आणि ह्या घटनेतून आज आपल्याला कोणकोणते धडे आपण शिकू शकतो हे आपण पाहणार आहोत। आणि म्हणून निर्गमचं पुस्तकाचा 15वा अध्याय आणि 19व्या वचनापासून आपण ती घटना वाचूया। निर्गम 15 आणि 19। आणि हे स्तुतिगीत आहे। फारोचे घोडे, रथ व स्वार समुद्राच्या पोटी जाऊन पडले आणि परमेश्वराने समुद्राचे पाणी त्यांच्यावर वाहविले, पण इस्रायल लोक भर समुद्रामध्ये कोरड्या जमिनीवरून चालत गेले, म्हणून त्यांनी हे गायले। बघा, देवाने जे त्यांच्यासाठी केलं त्याच्या बदले हे देवाचे लोक इस्रायल त्याची स्तुती करत आहेत। आणि त्यांनी हे स्तुती स्तवनाचा गीत म्हणजे ही त्यांची प्रेज वर्शिप होती। मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डब घेतला आणि सर्व स्त्रिया डब घेऊन तिच्या मागे नृत्य करीत चालल्या। आणि मिर्यामेने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरिले। परमेश्वराला गीत गा, कारण तो विजयाने उन्नत झाला आहे। घोडा व राऊत त्याने समुद्रात उल्लंघन टाकले आहे, त्याने उलथून टाकलेले आहे। आणि अशा रीतीने मिर्याम आणि इतर स्त्रिया डफ वाजवून आणि संगीताने आणि गीत स्तुतीस्तवनाने परमेश्वराचे आभार मानत आहेत। म्हणजे हा आनंदाचा समय, विजयाचा समय आहे। आणि पुढे काय होतं बघा, वचन 22। नंतर मोशाने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या वैरान प्रदेशात जाऊन पोहोचले। तेथून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कुठे मिळेना। किती विशेष आहे नाही का? समुद्रातून पार आले आणि आता पाण्याचा प्रॉब्लेम झालेला। सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात जी अत्यंत तातडीची गरज माणसाची ती म्हणजे पिण्याचं पाणी। आणि हे 6 लाख प्लस इस्रायल लोक आहेत, त्यांचे मुलं बाळं जनावरं। आणि पाण्यातून आलं आणि अरण्यात ते पोहोचलेले आहेत। अचानक ते स्तुतीस्तवन करत होते, अचानक गीत गात होते, अचानक समुद्रात होते आणि आता त्यांना पाणी कुठे मिळेना। कधी असं होतं का की देव अद्भुत अनुभव आपल्याला देतो, मोठा विजय देतो आणि अचानक काहीतरी अडचण निर्माण होते? किती वेळेस आपल्या जीवनात असं घडतं आणि तेच ह्या लोकांच्या जीवनात घडलेलं आहे। आणि कोरिन्थीकरस पहिल्या पत्रामध्ये असं लिहिलं की ज्या गोष्टी इस्रायलच्या बाबतीत घडल्या त्या आपल्या बोधाकरिता, शिक्षणासाठी घडलेल्या आहेत। म्हणजे त्या केवळ गोष्टी किंवा कथा नव्हे, तर त्या आपल्यासाठी आपण त्याच्यातून महत्त्वाचे जीवनाचे धडे शिकू शकतो। इस्रायलचा मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त होणं, तांबड्या समुद्रातून पार जाणं आणि कनान देशात पोहोचणं, हा प्रवास हा ॲक्च्युली देवाच्या लोकांचा ख्रिस्ती जीवनाचा प्रवास आहे। की आपण एकेकाळी सैतानाच्या बंधनाच्या गुलामगिरीत असतो। कोणीतरी आपल्याला सुवार्ता सांगतं, आपण त्या सुवार्तेवर विश्वास ठेवतो, देव आपल्याला मुक्त करतो आणि तेव्हा ख्रिस्ती जीवनाचा प्रवास सुरू होतो। आणि ह्या लोकांची ही वाटचाल सुरू झालेली आहे। देवाने त्यांना तांबड्या समुद्रातून पार आणलं, पण अशा ठिकाणी ते पोहोचले की जिथे अरण्य होतं आणि प्यायला पाणी देखील कुठे मिळेना।
आणि ही मोठी कसोटी आहे. आणि म्हणून पहिला धडा हा की मोठ्या विजयानंतर मोठ्या परीक्षा देखील आपल्या जीवनात येत असतात. आणि ही त्यांच्या विश्वासाची परीक्षा होती. आणि पुढे काय झालं बघा, वचन 23, मग मारा नामक एका स्थळी ते आले. तेथले पाणी फार खारे असल्यामुळे त्यांना ती पिवेना, म्हणून त्या स्थळाचे नाव मारा असे पडले. पहिला स्टॉप होता, तिथे पाणी नव्हतं. आता पाणी लागलं तर ते पाणी खारं आहे. एक प्रॉब्लेम सुटला तर दुसरा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि परमेश्वर ह्यामध्ये आहे, तो त्याच्या लोकांबरोबर आहे. आणि तरीही अशा ठिकाणावरून ते प्रवास करत आहे. म्हणजे देव परमेश्वर जरी आपल्याबरोबर असला आणि तो जरी मार्गदर्शन करून आपल्याला चालवित असला तरी अडचणी येणार नाहीत असं नाही आहे. अडचणी आपल्या जीवनात येतील, प्रॉब्लेम येतील, अडचण भासेल, परंतु ते कशासाठी, त्याच्यात देवाचा एक उद्देश असतो. आणि ह्या ठिकाणी असं झालं की पुढच्या ठिकाणी ते आल्यानंतर ते पाणी खारं होतं आणि म्हणून त्या स्थळाचे नाव मारा असे पडले. ते पाणी त्यांना पिवेना. वचन 24, तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशाजवळ कुरकुर केली. बघा, मोशेने परमेश्वराच्या द्वारे या लोकांना तांबड्या समुद्रातून पार आणलेला आहे. देवाच्या सामर्थ्याचा अनुभव या लोकांनी घेतलेला आहे. मोशे हा देवाचा निवडलेला सेवक, त्यांचा तारणारा आहे, याचा अनुभव त्याने घेतलेला आहे. आणि तरीही हे लोक मोशेविरुद्ध कुरकुर करीत आहेत. किती वेळेस असं होतं की आपण देवाच्या लोकांना मदत केल्यानंतर, सहाय्य केल्यानंतर, आपल्याद्वारे देवाने त्यांना अनुभव दिल्यानंतर देखील काही लोक आपल्या विरुद्ध कुरकुर करत असतात. आणि हेच मोशेच्या बाबतीत झालं की इस्रायल लोकांनी त्याच्या विरुद्ध कुरकुर केली. आणि मग पुढे काय होतं बघा. आता हेच जे लोक कुरकुर करत होते तेच थोड्या वेळापूर्वी प्रेज वर्शिप आणि स्तुतिस्तवन करत होते. त्यांनी परमेश्वराच्या नावाने गीत गायलेलं आहे. किती विशेष आहे की जे लोक रविवारी प्रेज वर्शिप करतात तेच सोमवारी किंवा मंगळवारी आठवडाभरात कधीतरी कुरकुर करत असतात, नाही का. हेच ते स्तुतिस्तवन करणारे प्रेज वर्शिप लीडर्स होते, पण आता ते स्तुतिस्तवन नाही तर कुरकुर करत आहेत. का तर जी अडचण, जो प्रॉब्लेम, जी समस्या त्यांच्या जीवनात निर्माण झाली म्हणून. किती वेळेस असं होतं की आपण देखील अडचणीमुळे आपण स्तुतिस्तवन तर करतो, प्रार्थना करतो, पण अडचण आल्यानंतर कुरकुर करत असतो. देवाच्या लोकांना दोष देत असतो ज्यांनी आपल्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आणि पुढे काय होतं बघा, वचन 24, आम्ही काय प्यावे म्हणून त्यांनी मोशाजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने त्याला एक वनस्पती दाखविले. बघा, हे लोक कुरकुर करत आहेत आणि मोशे प्रार्थना करीत आहे. कुरकुर करणाऱ्या लोकांची संख्या प्रार्थना करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे. आणि हे नेहमी असंच असतं. प्रार्थना करणारे थोडे असतात, कुरकुर करणाऱ्यांची संख्या जास्त असते. तेव्हाही तसं होतं, आजही असंच आहे. आणि ज्यावेळेस मोशाने परमेश्वराचा धावा केला, जेव्हा प्रार्थना केली, तेव्हा त्याने एक वनस्पती मोशेला दाखवली. म्हणजे मोशेला त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. ह्या लोकांना कुरकुर करून काही नाही मिळालं, पण प्रार्थना करणाऱ्या मोशेला उत्तर मिळालं. कुरकुर करणाऱ्यांना काही मिळत नसतं, पण प्रार्थना करणाऱ्यांना देव त्या प्रार्थनेचं उत्तर देत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि पुढं असं लिहिलेलं आहे की त्याने ती पाण्यात टाकल्यावर ते पाणी गोड झाले. तेथे त्याने त्यांच्यासाठी एक विधी व नियम लावून दिला, त्यांना कसोटीस लाविले आणि म्हटले. हा तो उद्देश की अशा ठिकाणावरून देव दुसऱ्या रस्त्याने त्यांना नेऊ शकला नसता का? नक्की नेऊ शकला असता. की ज्या रस्त्याला अरण्य लागणार नाही, ज्या ठिकाणी पाणी नाही आहे किंवा कडू पाणी,
तो मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने देव नेऊ शकला नसता का? हो, पण तरी देवाने त्या मार्गाने मुद्दाम नेला. देव तुम्हाला आणि मला देखील दुसऱ्या मार्गाने नेऊ शकतो, परंतु अशा अडचणीच्या मार्गाने का नेत असतो? अशा घटना, अशा अडचणी का निर्माण होतात? याचं उत्तर या ठिकाणी की परमेश्वराने त्यांना कसोटीस लावले. ही इस्रायल लोकांची, देवाच्या लोकांची कसोटी होती, त्यांच्या विश्वासाची कसोटी होती की ते जरी देवाचे लोक आहेत तरी त्यांचं अंतःकरण हे देवाविषयी कसं आहे, त्यांचा विश्वास किती आहे, त्यांचं समर्पण किती आहे. आणि अशा वेळी दिसून आलं की ते कुरकुर करणारे होते. त्यांच्या मनात काय होतं हे अडचणीच्या वेळेस आपोआप बाहेर आलेलं असतं. मनात किती विश्वास असतो अंतःकरणात, ते प्रॉब्लेम झाल्यानंतर आपोआप आपण जे बोलतो, व्यक्त करतो, त्यावरून आपला विश्वास किती आणि संशय किती हे व्यक्त होत असतं. आणि म्हणून 25व्या वचनाच्या शेवटी लिहिले की त्याने त्यांना कसोटीस लाविले. देवाने मोशेला एक वनस्पती दाखवली आणि ती तोडून त्या कडू पाण्यात टाकायला सांगितली आणि मोशेने तसं केलं आणि ते पाणी गोड झालं. आणि मग लिहिलं आहे की देवाने त्यांना कसोटीस लावले आणि म्हटले की त्या ठिकाणी देवाने त्यांच्यासाठी एक विधी आणि नियम लावून दिला. पुढे वचन 26, त्याने त्यास कसोटीस लाविले आणि म्हटले की तू आपला देव परमेश्वराचे वचन मनपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्र लोकांवर ज्या विधी मी पाठवल्या त्यांच्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. हे देवाने त्यांना प्रकट केलं. तो तांबड्या समुद्रातून पार आणणारा देव आहे, तो फारोच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा देव आहे, हे त्या लोकांनी अनुभवलेलं होतं. पण तो रोगमुक्त करणारा, व्याधीमुक्त करणारा पण आहे हे त्यांना माहीत नव्हतं. आणि या ठिकाणी देवाने त्यांना दाखवून दिलं की मी तुमचा व्याधीमुक्त करणारा देव आहे. आणि मग वचन 27, मग ते एलीम येथे आले. त्या ठिकाणी पाण्याचे 12 झरे आणि 70 खजुरीची झाडे होती. तेथे पाण्याजवळ त्यांनी तळ दिला. त्यांच्या विश्वासाची परीक्षा संपली आणि ते दुसऱ्या ठिकाणी आले. कोणतंही ठिकाण, ख्रिस्ती जीवन हा एक प्रवास आहे. कोणत्याही ठिकाणी आपण स्थिर किंवा कायमचा नसतो, सर्व दिवस सारखे नसतात. आपण पुढे वाटचाल करत असतो आणि त्याच्यातून पार नेऊन ते एलीम नावाच्या ठिकाणी आले. तिथे 12 पाण्याचे झरे होते. 12 का? ते इस्रायलचे 12 वंश यांच्यासाठी, म्हणजे टोटल पूर्ण संपूर्ण इस्रायल लोकांसाठी जी त्यांची पाण्याची गरज, त्यांच्या जनावरांची, मुलाबाळ त्यांची सर्व पूर्ण उरेल की ते विपुलतेचं ठिकाण होतं. आणि त्या ठिकाणी देवाने त्यांना आणलं. अगोदर अडचणीतून येऊ दिलं, त्यांच्या मनात काय ते व्यक्त होऊ दिलं, त्यांना जी कुरकुर करायची ती करू दिली आणि नंतर ते ह्या एलीम नावाच्या ठिकाणी पोहोचले. आणि ते ठिकाणी 12 झरे पाण्याचे आणि 70 खजुरीची झाडं होती आणि तिथे त्यांनी तळ दिलेला आहे. आणि अशी ही घटना आहे. आता ह्याच्यावरून आपण कोणकोणते धडे शिकू शकतो जे आज आपल्याला लागू आहेत. पहिला धडा हा की मोठ्या विजयानंतर मोठ्या परीक्षा देखील येत असतात. मोठ्या विजयानंतर मोठ्या परीक्षा येत असतात. मोठा विजय झाला, तांबड्या समुद्रातून पार आणले, पण मोठी परीक्षा आली की पाणी नाही. दुसरा धडा हा की हे कडू तळं, जिथं कडू पाणी होतं, हे ठिकाण हे देवाच्या योजनेतलं ठिकाण होतं. ज्या वाटेने देव त्याच्या लोकांना नेत होता त्या वाटेने, त्या मार्गामध्ये हे ठिकाण, हे स्टेशन लागणार होतं. म्हणजे देवाची ती योजना होती, देवाचा प्लॅन होता. ते अचानक घडलं असं नाही आहे. म्हणजे काय? म्हणजे हे
की आपल्या जीवनात ज्यावेळेस असं कडू तळं लागतं, मग ते आर्थिक अडचणीचं असो, दुखण्या आजाराचं असो, कौटुंबिक समस्येचं, वैवाहिक जीवनातल्या समस्येचं, कोणत्याही प्रॉब्लेमचं असो, आज कदाचित तुम्ही त्या कडू तळ्याजवळ आलेले असाल, परंतु धीर धरा की ते ठिकाण तुमच्यासाठी कायमचं देवाने नेमलेलं नाही आहे. ते एक कसोटीचं ठिकाण आहे. तेथून देव पुढे नेणार आहे, वतनाच्या देशात तो घेऊन जाणार आहे. म्हणून दुसरा धडा हा की प्रत्येक कडू तळं जे आपल्याला आपल्या जीवनात लागतं प्रवास करत असताना, त्याच्यात देवाचा एक उद्देश असतो, ते देवाने नेमलेलं असतं. आणि तिसरा धडा हा की आपण विश्वासाच्या मार्गात, देवाच्या मार्गात चालत असताना आपल्या विश्वासाची कसोटी होईल, परीक्षा होईल का, हा विषय नाही आहे. तर परीक्षा कसोटी ही होईल, पण त्यावेळेस आपला प्रतिसाद कसा असेल हे महत्त्वाचं आहे. प्रभू येशूने पण सांगितलं की ह्या जगात तुम्हाला बहुत दुःखे होतील, पण धीर धरा, मी जगाला जिंकलेले आहे. त्याने विजय मिळवलेला आहे आणि म्हणून त्याच्याद्वारे आज आपण विजयी होऊ शकतो. म्हणून तिसरा धडा हा की परीक्षा येईल का, अडचणी येतील का, हा विषय नाही. अडचणी येणार, कसोटी येणार, पण त्याच्यात आपला रिस्पॉन्स किंवा आपला प्रतिसाद कसा असेल हे महत्त्वाचं आहे. ह्या लोकांचा प्रतिसाद कसा होता बघा, की लोकांनी कुरकुर केली. आणि देवाचे लोक आहेत, लक्षात घ्या. देवाचे लोक कुरकुर करतात का? हो, त्यावेळेसही केली, आजही करतात. लोकांचा प्रतिसाद होता की देवाच्या लोकांनी कुरकुर केली, पण मोशेने प्रार्थना केली. बहुमत नेहमीच खरं असतं असं नाही. कुरकुर करणारे बहुमताने होते, पण प्रार्थना करणारे अल्पसंख्याक होते, पण ते महत्त्वाचे होते. आणि प्रार्थना करणाऱ्या लोकांपेक्षा कुरकुर करणारे लोक नेहमी बहुसंख्येने असतात, नाही का? तर हा तिसरा धडा की आपला प्रतिसाद अशा वेळी कसा असेल. आज कदाचित तुम्ही त्या कडू तळ्याजवळ आलेले असाल, काहीतरी अडचण असेल, त्यावेळेस तुमचा प्रतिसाद कसा आहे. तुम्ही प्रार्थना करीत आहात की देवाविरुद्ध कुरकुर करीत आहात, की देवाच्या लोकांविरुद्ध कुरकुर करीत आहात. चौथा धडा आपण ह्या घटनेवरून हा शिकतो की कुरकुर करणाऱ्या लोकांना काहीच मिळत नसतं, पण प्रार्थना करणाऱ्या लोकांचा देव उत्तर देत असतो, त्यांचा उपयोग करत असतो. कुरकुर करणाऱ्यांना काही मिळत नसतं, त्यांना काही मिळालं नाही, पण मोशेने ज्यावेळेस प्रार्थना केली, देवाने त्याच्यावर उपाय सांगितला की ती वनस्पती तू त्या पाण्यात टाक, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ती वनस्पती ज्या झाडाची तोडली आणि ती फांदी जी टाकली, ते झाड हे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं प्रतीक आहे. की ज्यावेळेस ती वनस्पती, त्या झाडाची फांदी त्या पाण्यात टाकल्यानंतर ते पाणी गोड झालं, तसं ज्यावेळेस आपण प्रभू येशूच्या वधस्तंभावर त्याच्या मरण पुनरुत्थान विश्वास ठेवतो, त्यावेळेस ते कडू पाणी, कडू प्रसंग किंवा परिस्थिती ही गोड होत असते. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटचा धडा हा की त्या ठिकाणी देवाने त्यांना त्याच्याविषयीचं एक नवीन प्रकटीकरण दिलं की जे लोकांना माहीत नव्हतं की त्यांचा देव कोण आहे. त्याने एक नवीन प्रकटीकरण हे दिलं की मी तुमचा व्याधीमुक्त करणारा देव आहे, रोगमुक्त करणारा देव आहे. 26व्या वचनात सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हे जे कडू तळं होतं, ह्या ठिकाणी देवाने त्यांना यासाठी आणलं होतं की त्याचा मूळ उद्देश हा होता की परमेश्वर देव त्यांचा सोडवणारा कोण आहे हे त्यांना कळावं आणि त्यांचा विश्वास वाढावा. त्यांना आणखी एक खोल प्रकटीकरण मिळावं. आणि ते खोल प्रकटीकरण त्यांना मिळालं की तो त्यांचा वैद्य, तो त्यांचा डॉक्टर आहे, तो त्यांना बरं करणारा देव आहे. आणि आपल्याही बाबतीत असंच होऊ शकतं. आपणही देवाच्या मार्गात चालत असताना काही वेळा अशा कडू तळ्याजवळ येत असतो, पण देवाचा त्याच्यात एक उद्देश असतो. आणि ज्यावेळेस तो उद्देश साध्य होतो, त्यावेळेस ते कडू पाणी गोड होत असतं आणि आपण पुढील प्रवास करत असतो.
देवाच्या वचनाने ख्रिस्ताने काय केलं, ती वनस्पती जसं देवाचं वचन आहे आणि त्या वचनाने आपल्याला धीर मिळून आपण ती कडू परिस्थिती आपल्या जीवनातली गोड होत असते. पण प्रश्न असा आहे, सर्वात महत्त्वाची गोष्टी की जीवनाच्या कडू तळ्याजवळ आपण असताना आपला प्रतिसाद कसा असेल. आपण त्या लोकांसाठी सारखी कुरकुर करू की मोशासारखं आपण प्रार्थना करू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.